प्रेक्षकांनो, प्रतिशोध या मालिकेमध्ये आपण बघितलं की काल रंगाने सत्यजितला त्याची लॉयल्टी सिद्ध करून दाखवली आहे आणि त्याने मोठा प्लॅन बनवला आहे शन्नोबीला अडकवण्याचा। त्या प्लॅनप्रमाणे आता रंगा सगळं काही एक्झिक्यूट करतोय आणि त्याने सांगितलंय सत्यजितला बंगल्यावर जायला आणि तो चाळीतील लाईट घालवणार आणि मग ही बॉडी तिथे नेऊन टाकणार अब्देबाईची। पण अजून अब्देबाईकडे अर्धा तास आहे, तर आता इथे लाईट गेले असल्यामुळे शन्नोबी वैतागते, कारण ममतादी आधीच जागे असतात। ममतादी म्हणतात, अगं अशी कधी लाईट जात नाही, चल आपण जाऊन बघूयात म्हणून या दोघी बघण्यासाठी म्हणून जात आहेत। पण इकडे अविनाश आणि नरेमध्ये जरा वाद होतो। आता अविनाश त्याला विचारतो की रात्री तुला कोणाचा फोन आला होता। त्यावरती नरेला शंका येते की अविनाश त्याचा फोन ट्रेस करतोय आणि तो चिडतो। त्यावर अविनाश म्हणतो, मला कळतं की डिपार्टमेंटच्या माणसाचा फोन ट्रेस करायचा नसतो कोर्टाच्या परवानगीशिवाय, पण मी त्याचा फोन ट्रेस करतोय जो तुला कॉल करतोय। तर नरेच्या लक्षात येतं की हा सत्यजितचा कॉल ट्रेस करतोय म्हणून। त्यावर नरे त्याच्याशी जरा वाद घालतो आणि त्याला नरे आता अविनाशला सांगतो की सत्यजित तुमची कंप्लेंट करणार आहे, त्यासाठी त्याने मला कॉल केला होता। कारण अविनाश त्याला खूप फोर्सफुली विचारत असतो की का कॉल केला होता सत्यजितने, तेच सांग, एवढ्या रात्री काय बोलायचं होतं त्याला तुझ्याशी। त्यावरती आता नरेने उत्तर दिले की त्याला NC करायची, कारण तुम्ही त्याला रात्री बेरात्री जाऊन त्रास देता आणि तो तुमची कंप्लेंट करणार आहे। आणि ह्यावरती अविनाश आणि नरेमध्ये पुन्हा वाद होतात। नरे अविनाशला फ्रॉड आणि करप्ट म्हणतो, त्यामुळे अविनाश आणखीन चिडतो। पण आता नरे म्हणतो की सकाळी 8ला ड्युटी जॉईन करून आधी तुमची कंप्लेंट करणार आहे मी। तर आता अविनाश मीराला विचारतो, खरंच तुला करप्ट वाटतो का ग मी? नरे तिथून निघून गेलाय। पण आता मीरा म्हणते, सर प्लीज मला यात ओढू नका। पण आता मीराला सुद्धा अविनाशचा संशय यायला लागलाय। आता नरेने सत्यजितला कॉल केलाय असं दाखवलंय। तर आता इकडे अब्देबाई तडफड करत असते जीव वाचवण्यासाठी, पण इथे कोणीतरी आलंय आणि तिचा जीव घेऊन गेला। येस, शेवटी अब्देबाईंचा खून झालाच, बिचारे अब्देबाई। तर आता इकडे नरे आणि सत्यजितचं बोलणं दाखवलंय। नरे सगळं काही सांगतो की अविनाश त्याला काय बोललाय आणि सत्यजित म्हणतो, हे बघ तू आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं कर, ती बॉडी नेऊन टाकणार आहे रंगा तिथे त्या गणात्रा चाळीमध्ये। तू फक्त माणसांना सांग मदत करायला आणि नंतर त्यांना पैसे दे आणि सांग की तोंड उघडायचं नाही, 1 तारखेला त्यांना पैसे मिळत जातील। आता कोत्या हे सगळं ऐकतोय, कारण कोत्या मालिश करत असतो सत्यजितची। कोत्या म्हणतो, साहेब कसली बॉडी, काय बॉडी? सत्यजित म्हणतो, तुला कळेलच लवकर। नरे आता सत्यजितच्या सगळ्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे त्या तिकडे गेला आहे अब्देबाईंकडे, पण अब्देबाई ऑलरेडी गेलेला आहे। नरेला रंगा तिथे बघतो आणि म्हणतो, तुम्ही का खून केलात अब्देबाईचा? मी खून करणार होतो ना। तर नरे आणि रंगामध्ये इथे बाचाबाची होते। आता नरे म्हणतो की काय बोलतोयस, मी कशाला मारू या बाईला, उलट ही बाई तर माझ्या कामाची होती, हिच्याकडे अविनाशचे सिक्रेट होते, मला कळाले असते ना तर ठासली असती त्याची। तर आता रंगा म्हणतो, ओ मी नाही मारले, तुम्हीच मारले तिला मी येण्याच्या आधी। आता नरे आणि रंगा पुन्हा वाद घालायला लागतात। तेव्हा रंगा म्हणतो, जरा शांत बसाल का? मला माहिती आहे तुम्ही पोलीसवाले आहात, पण विचार करा, मी मारला नाही, तुम्ही मारलं नाही, मग गेली कशी ही बाई? त्यावरती हा नरे म्हणतो, त्या सत्यजितनेच मारलं असेल, त्याला विश्वास नाही ना कोणावर। रंगा म्हणतो, नाही पण तो तर बंगल्यावर गेलाय, मी त्याला पाठवलंय आणि बोलके सुद्धा त्याच्यासोबत गेलाय आणि मी गणात्रा चाळीतले लाईट घालवायला गेलो होतो, एवढ्या वेळात कोणी मारलं अब्देबाईला? आता नरे म्हणतो, मला माहिती आहे कोण मारू शकतं अब्देबाईला। आता संशयाची सुई अविनाशवर आली आहे, ती कशी हे पुढे बघा। आता मीरा आणि अविनाश या दोघांमध्ये बोलणं झालंय। अविनाश हॉटेलवरनं फ्रेश होऊन आलाय। अविनाश मीराला विचारतोय कोणाचे लोकेशन कुठे आहे। तर आता नरेला फोन करा असं म्हणण्यात येतं आहे। तर नरेला जेव्हा तो फोन करतो तेव्हा त्याचा मोबाईल तिथेच विसरलेला असतो। मीराच्या हे लक्षात येतं। आता नरेचा फोन काही लागत नाही आहे। अविनाश मीराला सांगतो की फोन लागत नाही आहे नरेचा। तर मीरा म्हणते, सर तुम्ही फोन इथे कसे काय विसरला होता? जनरली तुम्ही कधीच मोबाईल विसरत नाहीत। आता अविनाश म्हणतो, अगं हो, ते खुनाचं डोक्यात सुरू आहे ना, त्यामुळे नाही लक्षात राहिलं माझ्या, गडबडीत गेलो। मीरा म्हणते, मग तुम्ही चेंज पण केलं नाही, तुम्ही फ्रेश व्हायला गेला होतात ना हॉटेलवर? आता हा अविनाश म्हणतो, अरे हो की, अगं काय झालं, कपडे सगळे धुवायला टाकलेत, त्यामुळे हाच शर्ट घालून आलो। अविनाश म्हणतो, बरं चला आता आपल्या हाती काही लागणार नाही आहे, आता आपण पॅकअप करूयात हा सगळा। आता मीराला संशय येतोय अविनाशचा, काहीतरी गौडबंगाल आहे, कारण अविनाश खरंच वियर्डसा वागतोय। तर आता पुन्हा एकदा अविनाश मोबाईल विसरतो। तर मीराला ते लक्षात आणून देतो की बघ पुन्हा विसरलो की नाही मोबाईल मी, काहीतरी चालू असतं ग डोक्यामध्ये। पण मीरा मात्र काहीतरी वेगळ्याच व्ह्यूने विचार करते। तर आता सकाळी सकाळी गणात्रा चाळीमध्ये हे आजोबा आहेत, त्यांना पेपर वाचायचा असतो तिथे बाकावर बसून, पण तिथे ऑलरेडी कोणीतरी असं झोपलंय आणि त्यावर शाल टाकली आहे। ते आजोबा म्हणतात की मला पेपर वाचायचा आहे, अरे उठवा याला। ते उठवायचा प्रयत्न करतात पण कोणी
तो उठतच नाही. तर आता तिथे दुसरे गृहस्थ येतात आणि ते पाय बघून म्हणतात की थांबा जरा आजोबा, इथे बाई आहे, आपण दुसरं कोणाला तरी उठवायसाठी सांगूयात, तुम्ही नका डायरेक्टली उठू. तर आता ते चिंटूला बोलवतात आणि म्हणतात बाळ चिंटू, ह्या बाईंना जरा उठव रे, आजोबांना पेपर वाचायचा आहे. चिंटू तिथे जरासा वाद घालतो की काय हो आजोबा, तुम्ही दुसरीकडे बसा ना, काही बातम्या चेंज होणार नाही तुम्ही दुसरीकडे बसलात तर पेपर वाचायला. तेव्हा त्याला समजून सांगतात ते गृहस्थ आणि म्हणतात अरे बाळा उठव त्या बाईंना आधी, खूप वेळ झाला आहे. तसाही चिंटू आता उठवायला जातो. अहो उठा, आमच्या आजोबांना पेपर वाचायचा आहे. आता चिंटूच्या धक्क्याने अब्देबाईंचा हात खाली येतो आणि तो रक्ताने माखलेला हात बघून सगळेच चाळीतले लोक भांबावून जातात आणि घाबरतात आणि चिंटू तर आधी लांब पळतो. तर आता हे क्लिअर झालं आहे की ह्या अब्देबाई आहेत, कारण त्या दुसऱ्या गृहस्थाने ती शाल काढली तेव्हा अब्देबाईंची डेड बॉडी तिथे दिसली आहे. अरे रे, बिचारे अब्देबाई विनाकारण जीवानिशी गेल्या. पण आता इकडे दिशा कन्फ्यूज झाली आहे की ती कुठला ड्रेस घालणार आहे, कारण शर्मिष्ठा यांनी बोलवलं आहे ना तिला आज. आता जरा येतात शन्नोबी तिथे आणि नेहमीप्रमाणे दिशाची गंमत करायला लागतात. क्या है ना, ड्रेस तो हम बदल सकते हैं, पर अगर लाइफ पार्टनर गलत निकल गया तो नहीं, मुश्किल होगी ना. आता दिशा म्हणते मावशी तू मला त्रास देऊ नकोस, मी आधीच कन्फ्यूज आहे. आता शन्नोबी म्हणतात सोपं आहे की, अगं शंतनूला फोटो पाठवून विचार कुठला ड्रेस घालायचा आहे. दिशाला ही आयडिया पटली आहे. पण ममतादी आल्यात आणि त्यांचा जीव वर खाली होतोय. त्या म्हणतात की तू शन्नोबीला घेऊन जा सोबत, काय आहे ना त्या शर्मिष्ठांनी काही उलट प्रश्न विचारले तुला तर तू भांबावून जाशील. पण शन्नोबी म्हणतात अरे जाने दे ना अकेले, वो क्या दहेज में लेके जाएगी क्या मुझे साथ में, क्या फरक पडता है. पण तिथे चिंटू आलाय धापा टाकत आणि डेड बॉडी भेटली आपल्या चाळीमध्ये अब्देबाईची ही बातमी शन्नोबी आणि ह्या ममतादीपर्यंत पोहोचवत आहे आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. त्यातनं शन्नोबी आणि ममतांना जरा जास्ती, कारण त्यांचा वाद झालेला असतो ना अब्देबाईंशी. तर आता हे सगळं शन्नोबीवर उलटणार आहे प्रेक्षकांनो, तुम्ही काल बघितलंच असेल. आता इथे शर्मिष्ठा आणि शंतनूचा संवाद खूप छान दाखवला आहे त्यांनी. शर्मिष्ठा म्हणते काय रे, ती मुलगी येणार आहे ना दिशा आज, तिला सांग की त्या छोट्या मुलीला म्हणजे सुवर्णाला पण घेऊन ये. काय आहे ना त्या मुलीला पण बघू देत की त्याच्या फायटर काकाचं घर कसं आहे. त्यावर शंतनू म्हणतो हो मॉम काही हरकत नाही आहे. तर आता शर्मिष्ठा म्हणतात काय रे शंतनू, दिशा तुला कशी वाटते. त्यावर शंतनू म्हणतो मॉम म्हणजे तुला कळलंय तर. आता शर्मिष्ठा म्हणतात म्हणजे काय, मला कळणारच, पण हल्ली तू माझ्यापासून फार गोष्टी लपवायला लागलायस हा शंतनू. शंतनू म्हणतो तसं काही नाही आहे मॉम. पण आता शर्मिष्ठा विचारतात की सांग ना अशी कुठली क्वालिटी आहे की जी तुला भावली दिशामधली. आता शंतनू सांगतो की ती खूप ऑनेस्ट आहे आणि मुळात ती खूप स्वाभिमानी आहे आणि केअरिंग आहे ग मम्मा. तुला काय सांगू, तिच्यामध्ये खूप क्वालिटीज आहेत. म्हणजे बघ ना तिला रेस्टॉरंट ओपन करायचं आहे पण ती छोट्या गोष्टीपासून सुरुवात करते आहे. आता शर्मिष्ठा म्हणतात आणि तिची आई ममता तिच्याबद्दल. आता शंतनू म्हणतो त्यांच्याबद्दल असा विशेष विचार नाही केला मी. शर्मिष्ठा म्हणतात हे बघ शंतनू, म्हणजे मला काही कुठल्या गोष्टीवर ऑब्जेक्शन नाही आहे, जसे मेल फिमेल आहे तसे तृतीयपंथी आपल्या समाजाने एक्सेप्ट केले आहेत, त्यात वादच नाही आहे. पण ममता दीदींचं मत, म्हणजे ममता दीदींबद्दल मला विचारायचं आहे तुला की तुला त्यांची बॅकग्राऊंड माहिती आहे का. म्हणजे काय आहे ना काही तृतीयपंथी हे म्हणजे जन्मतःच निसर्गाने त्यांना तसं केलेलं असतं, काही परिस्थितीने बनतात. तसं ममता दीदबद्दल मला तुला हे सांगायचं आहे की तू त्यांच्याबद्दल विचारपूस केलीस का. शंतनू म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मॉम. त्यावरती शर्मिष्ठा म्हणतात की हे बघ अरे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुला माहिती पाहिजे त्यांच्याबद्दल की काय कुठल्या गोष्टींमुळे त्यांना हे सगळं स्वीकारावं लागलं किंवा कसं आहे काय हे सगळं तू विचारपूस करून घे, एवढंच म्हणायचं आहे. शेवटी आपण वकील आहोत रे, आपल्याला पुरावा तर लागतोच. तर आता तिथे दिशाचा फोन आला आहे. शंतनू विचारतो दिशाचा फोन घेऊ का. शर्मिष्ठा म्हणतात अरे घे की, त्यात मला काय विचारतोय. पण आता शर्मिष्ठाची अगदी घारीची नजर आहे शंतनूवर असं दाखवलं आहे. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे प्रेक्षकांनो. पुढे आपण बघतोय की शंतनूला कळलंय अब्देबाईचा खून झाला आहे, दिशाने फोन करून कळवलं आहे. अविनाश बघतो की नरे कुठे निघालाय घाईघाईमध्ये. मीरा सांगते की अब्देबाईचा खून झालाय आणि अविनाश तिथे उच्चारतो ॲज आय एक्सपेक्टेड. तर आता पुन्हा एकदा संशयाची सुई अविनाशवर आली आहे प्रेक्षकांनो. पण ममता दीदींना मात्र फार भीती वाटते. आता त्या देवाचा धावा करताय की सगळं काही नीट कर देवा. मालिकेमध्ये बऱ्याचशा घडामोडी फार फास्ट घडतात नाही, खूप अप्रतिम मालिका आहे शंकाच नाही. पण प्रेक्षकांनो मी दिलेला रिव्ह्यू कसा वाटतो नक्की कळवा आणि प्लीज मी दिलेल्या रिव्ह्यूला एफर्ट म्हणून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.